वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गावठी स्पोर्ट्सचा बेंडीपाडा बी आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम दुसऱ्या दिवसातला अंतिमचा सामना. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. पंचांनी दिला इशारा. क्वार्टर फायनल चा मुकाबला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर. महेंद्रजी पाडेर यांच्याकडून पारितोषिक लागलंय. पुन्हा एकदा हॅट्रिक साठी 500 आणि प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक. चेंबे डोंगरीपाडा एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर आई गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा अशी मॅच. ही मॅच मात्र आपण बघितली तर मग कोणता संघ जिंकण्यामध्ये यशस्वी होईल डेफिनेटली आपण पाहतोय. दोन संघ आमणे सामणे जवळचे संघ आहेत, परंतु खेळ कोणाचा आता दर्जेदार राहील. जोडी रोहिदास आणि भावेश. रोहितची गोलंदाजी आपण पाहिली तर मग पूर्णपणे दमखम दर्शवणारी. फिल्डिंग मध्ये थोडासा कमी पडले तिकडे फिल्डर, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. धावा जोडल्या गेल्या दोन. अक्षयचं नक्कीच आपण बघितलं तर मग बॉडी लँग्वेज दिसत आहे त्याप्रमाणे आपण पाहू शकतो. मग सगळ्या खेळाडूंची पिरियड घेतली जाते तिकडे आपण पाहू शकतोय. मग कारण की या मॅच मध्ये ना कोणत्याही संघाकडून आणि कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडून चुका तर अपेक्षित नाही आहे. कारण की या क्षणाला ज्या चुका होत आहेत ना त्या नडत आहेत. जसं शिलत्तर संघाला नडलं होतं की अक्षयचा झेल सोडला होता, त्यानंतर त्याने काय जबरदस्त तुफानी पारी खेळली होती. पुढील चेंडू पाहतोय आपण. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. टी-शर्टच्या घेराजवळ चेंडू पडतोय. फोल्डर तिकडे धीरज. क्या बात आहे, सुंदर फिल्डिंग आपण पाहायला मिळते. धावा दोन पुन्हा एकदा जोडल्या जात आहेत. चाणूस संघाने पण बघितलं की भविष्य या खेळाडूवर देखील भरपूर नजर असेल, कारण की भविष्य हा संघाचा ना एक टॉप खेळाडू पाहतोय आपण. टॉपचा म्हणजेच काय तर मग बॅटिंग असो की बॉलिंग असो, टॉप क्लास खेळ करण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू म्हणजेच भविष्य आपण पाहतोय. परंतु तो नॉन स्ट्राईक एंडला आहे सध्या तरी. रोहित दास याला आपण पाहिलं तर मी आपल्या संघासाठी आपला खेळ मात्र नक्कीच चांगला करावा लागेल. संख्या आपण पाहिली 4 पहिल्या 4 चेंडूमध्ये. पुढचा चेंडू पाहतोय आपण. स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. या वेळेला काय भन्नाट गतीने आपण पाहिलं चेंडूची हाताळणी केली जाते. अचूक लाईन लेंथ नियंत्रण आपण पाहिलं. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर वीर मराठा टीम साठी देखील आपण पाहू शकतोय तर रोहित उगाच खेळत नाहीये, तर त्याचं देखील प्रमुख कारण आहे काय तर मग बॉलिंग खास करून आपण पाहू शकतो हे अस्त्र आहे त्याच्याकडे. फटका खेचला जातोय पुन्हा एकदा आपण पाहिला समोरच्या दिशेने. लोकांचे खेळाडू आले. समीर चेंडूला फील्ड करतात. चेंडूची फेकी धाव एक मात्र जोडली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु तिकडे नेमकं काय झालं की एकच धावेवर समाधानी राहावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आले तर फक्त आणि फक्त 5 धावा, बिनबाद 5. पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये किती नक्कीच धावा जोडल्या जातील प्रत्यक्षात पाहणार आहोत. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. थँक्यू डीजे. सध्या तरी आपण बघितलं तर मग पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर फक्त 5 आलेत. मैदानाच्या आतमध्ये रुतेश देखील येताना पाहायला मिळाले. बॅट देखील मागवली गेली. मॅजिक बॅट आपण बघितलं तर मग सध्या तरी नसेल, परंतु मॅजिक मॅन मात्र बनावं लागेल. कारण की या वेळेला एखाद्या खेळाडूला इथे धाव फलकावरचा धावा जोडायचे असतील ना तर मग हिटमॅन ही मॅन बनावं लागेल आणि चांगली कामगिरी विथ द बॅट करावी लागेल. आता आई गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा संघाला जर या मॅचला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर अक्षय जातो बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू पाहतोय आपण. या वेळेला आपण बघितलं की बॅटरला बीट केलं जात आहे. भावेश नाराज होत आहेत. रोहिदास आता या मॅच मध्ये आपण बघितलं तर जो आपला इंटेन आहे ना तो मात्र दर्शवताना पाहायला मिळत नाहीये. कदाचित कुठेतरी गेम प्लॅनिंग चुकलंय की काय. हो डेफिनेटली आपण पाहिलं तर मग अक्षयच्या विरोधात आपण पाहिलं तर चांगला इंटेन दर्शवावा लागेल.
सोडून दिले. याही चेंडूला मात्र आपण बघितले की मात्र पंच म्हणतात त्या वेळेला की वाईड आहे हा. आता थोडंसं असं वाटतंय की मग बॅटिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर आलेला आहे. हो डेफिनेटली, कारण की धावा नाही आल्या आहेत आतापर्यंत. दुसऱ्या ओव्हरमध्ये आहेत आणि धावसंख्येवर नजर टाकली तर फक्त 6 आहेत. भावेश विचार करतील की नक्कीच मला कधी स्ट्राईक मिळेल, कारण की आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ झाला त्यांना स्ट्राईकच मिळालेले नाहीये. स्लर वन मात्र या वेळेला पाहिला पण बॅडमिंटन स्टाईल मध्ये खेळलाय, परंतु चूक झेल कलेक्ट केला जातोय. तिकडे पॉवर कमी होतीये आणि रोहितचा चांगला झेल पाहायला मिळतोय. समाप्त होईल इथे रोहित दास या खेळाडूचा खेळ. विकेट डाऊन, आउट. थँक्यू. प्रत्येक विकेटसाठी बघा पारितोषिक तर आहे 100 रुपयाचं आणि ते नक्कीच पारितोषिक तर गोलंदाजाला लागू होताना पाहायला अक्षयला. अक्षयने आपण बघितलं ना की मग बॅटिंग बॉलिंग सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं की थोडासा रोल मात्र त्याने बदलला होता, परंतु आत्ता जवळजवळ आपण बघितलं की त्यांना माहिती आहे की एक चांगल्या संघाच्या समोर कशा प्रकारे खेळ करायचा आहे, तर खेळ त्यांनी मात्र तो केलाय. ऋतेश शेलका मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. बघा या सीझन मध्ये आपण बघितलं की ऋतेशचं मात्र आपण बघितलं तर बॅट मध्ये योगदान आपण पाहिलं तितका फार मिळालं नाही, परंतु आता द्यावं लागेल कारण की गरज आपल्या संघाला एका चांगल्या बॅटरची. ऋतेशची मात्र आपण पाहिले बॅट चालली आहे आणि विकेट कीपरने केली आहे चुकी. मात्र एज होती वरची, ती मात्र पकडण्याची संधी गमावली आहे आणि धावा जोडल्या गेल्या तिकडे 2. ऋतेश यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर 3 षटकार जर लगावले गेले तर मग पियुष काळे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आणि 3 विकेट जर आपण बघितलं सलग टिपले गेलेत डोंगरीपाडा टीमच्या गोलंदाजाने तर 500 रुपये जयजी पाटील यांच्याकडून. बघा सपोर्ट आहे, समर्थन आहे आणि नक्की त्यांच्यासाठी पारितोषिक देखील आहे. समोरचा डाऊन मात्र चांगला फटका. समीर मात्र आले होते तिकडे, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कमी पडला आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगाने सीमारेखा पार आणि ऋतेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला पहिला चौकार. थँक्यू सो व्हेरी मच. धाव फळकावर आपण पाहिले तर मग 12 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आहे आणि ती गरज मात्र आता ऋतेश पुरवताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र मन बदललं गेलं कारण की चेंडूला वेट केला, वॉच केला आणि सोडून दिला. बाकीचं काम पंचांनी पूर्ण केलं. धावसंख्या 13च्या घरामध्ये प्रस्थान होताना पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये चेंडू फेकून झालेत 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या येणाऱ्या 2 चेंडूमध्ये अक्षयला मात्र आपण बघितलं नीट खेळावं लागेल. नक्कीच ऋतेशचा प्रयत्न तोच आहे. समोरच्या दिशेने आता समीर आहेत तिकडे, चांगली फिल्डिंग त्यांची पाहायला मिळत आहे. थ्रो देखील झालाय चांगला, बॅकअप अक्षयच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. अक्षयांचा आपण बघितलं तर फिटनेस काय जबरदस्त आहे, कारण की चेंडूला ॲक्युरेट मात्र आपण बघितलं तर चेंडू पर्यंत पोहोचतात, हे एक चांगल्या खेळाडूची निशाणी असते. बघा एखादा खेळाडू आपण बघितला जो कमजोर असतो त्याची निशाणी काय असते आणि अक्षयची निशाणी काय आहे, कारण की थ्रो आला तर कशा प्रकारे जायचं होतं थ्रोच्या खाली ते त्यांनी दाखवून दिलं. अंतिमचा चेंडू आणि 22ला मात्र मी इथे अखेर स्ट्राईक. धीमा टाकला होता, स्लो टाकला गेला होता आपण पाहिलं तर मग इथे बेट केलं गेले पण पाहिलं तर बॅटरला. ओव्हर मात्र कंप्लीट होतं आपण पाहिलं तर मग दुसरं आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सरासरी आपण पाहिले तर मग आहे ती म्हणजेच 7ची 14 धावा. 2 ओव्हरमध्ये धावा कमी आल्यात. आता शेवटचा आणि अंतिमचा षटक असेल. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे बघा 2 बॅटर्सना पाण्याची आणि आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला गरज आहे ते म्हणजे एक सुंदर समुद्र गोड अशा गाण्याची. तर गाणं घ्या, त्यानंतर या शेवटच्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थँक्यू सो व्हेरी मच. डीजे थोडंसं नक्कीच आम्हाला आमचे कॅमेरामॅन ऑन स्क्रीनवर दर्शवतात की जे
हर्षदजी दिवा तुमची जे खेळाडू आहेत ना पडद्यावर पाय ठेवून बसलेत आणि ते कॅमेरामॅनने आम्हाला दर्शवलं गेलं. नका मारू नका आता सध्या. कॅमेरामॅन दर्शवतात आम्हाला ऑन स्क्रीनवर सगळं काही चित्र कोण कोण बसलंय. रोशन घोषे आहेत, संकेत घोषे आहेत, हे कॅमेरामध्ये आम्हाला दिसून आलेत. पडदा फाडू नका नक्कीच, तुमची पावती फाटेल. सध्या तरी आपण बघू शकतोय मजा केली मैदानाच्या आतमध्ये आपण होत आहे. तर 2 ओव्हरमध्ये आलेल्या आहेत 14 कमी आल्या. आता काहीतरी करावं लागेल. आता गावदी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा टीम आता भावेश विचारत पडलेत बघा. भावेश ना ओपनिंगचे आलेले खेळाडू आहेत परंतु त्यांना कधी खेळण्याची संधी मिळाली की दुसऱ्या ओव्हरचा म्हणजेच अंतिमचा चेंडू म्हणजे 11 चेंडू नंतर त्यांना एक बॉल खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर आपण देखील बघितलं की त्यांची बॅट मात्र तितकी बोलली नाही. आता शेवटचे 6 चेंडू आहेत. भावेश असतील आणि ऋतेश असतील. आता आपण पाहिलं ना तर एकच पर्याय आहे, करा अन्यथा मरा. नक्कीच हा पर्याय जसं म्हटलं जात आहे ना की जीवनात 2च मार्ग ठेवायचे, करा किंवा मरा. कारण की करणाऱ्यालाच इतिहासाच्या पानावर वाचलं जातं आणि मरणाऱ्याला भूतकाळाच्या दरीमध्ये ढकललं जातं. निर्भीडपणे आणि सामर्थ्याने जो लढला जातो त्यालाच योद्धा म्हटलं जातं आणि जो मैदान सोडून पळतो त्याला बुरडा ससा म्हणून हिणवलं जात आहे. मग तुम्हीच ठरवा, करायचं की मग बेनाम मरायचं. आणि नक्कीच आपण पाहू शकतो की या वेळेला करो या मरो अशी मात्र ही ओव्हर असेल आणि या ओव्हरमध्ये तुम्हाला एक चांगला मात्र टार्गेट सेट करायचं असेल तर या ओव्हरला मात्र टार्गेट करावं लागेल. धीरज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. एक प्रभावी यंग ब्रिगेड, एक यंग नेतृत्व धीरज जाधव यांना पाहतोय आपण. समोर ऋतेश. हा बॉल पाहिला आपण तर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा मनसुबा दर्शवला गेला होता, स्टेप आउट केला होता परंतु दिशाहीन हा चेंडू पाहतोय आपण. धाव संख्या पोचली जाते 15च्या घरामध्ये. डेफिनेटली आपण पाहू शकतो या ओव्हरमध्ये ऋतेश यांचे इरादे स्पष्ट असतील की या ओव्हरला आपण मोठं करूया आणि एक चांगला टोटल उभा करूया. ओव्हरपिच आहे, पॉवर किती आहे ऋतेश यांच्याकडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तिकडे. चेंडूची फेकी आली आहे परंतु आपण पाहिले तर फक्त आणि फक्त सिंगल पाहायला मिळते. थोडेसे अक्षय नाराज होत आहेत. आपण पाहू शकतो की यावेळेला की थ्रो कुठे यायला हवा होता कुठे आलाय, त्यामुळेच आपण पाहू शकतो की इकडे एकच धाव मिळाली आहे. एका धावने धावसंख्या 16च्या घरामध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 22 मिळालेली आहे स्ट्राईक. 22 भरपूर मात्र स्ट्राईक साठी वाट बघावी लागली होती. मागच्या ओव्हरमध्ये एक चेंडू खेळण्याची संधी मिळाली परंतु आता लेट मात्र थेट चांगलं करू शकतात हे दर्शवावं लागेल 22. कोलमध्ये चेंडूची हाताळणी केली जाते. या वेळेला आपण पाहिलं तर मग पावर चेंडू हाताळला गेला. तिथे आपण पाहिलं तर दिशा बदलली गेली. 2 धावा मात्र आपण पाहिलं जोडल्या जात आहेत. बाउंड्रीच्या शोधात आहेत, मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत. बॅटर मात्र मोठे फटके मिळतील का. डेफिनेटली आपण पाहिलं की डेट ओव्हरमध्ये एक ग्रेट फिनिशरचा रोल मात्र एखाद्या खेळाडूला पूर्ण करावा लागेल. सध्या तरी आपण बघितलं की T20चा फॉर्मॅट हार्दिक पांड्या असो की मग मागची स्पर्धा रिंकू सिंग होतो. ग्रेट फिनिशरची भूमिका ती कोण करेल या मॅच मध्ये. ग्रेट फिनिशर मात्र बनावा लागेल कारण की सध्या तरी उजव्या हाताचा खेळाडू पण पाहिला ना तर भरपूर घातक आपल्याला पाहायला मिळतो जो फिनिशर हार्दिक पांड्या. परंतु ओपनिंगचा खेळाडू आपण बघितला तर सगळ्यात मोठा विध्वंसक बनला गेलाय अभिषेक शर्मा. परंतु आपण पाहिलं तर मग या वेळेला आहे ना कदाचित त्याच शैलीमध्ये 1-2 चांगले हिट मात्र लगावावे लागते आपल्या संघासाठी. सोडून दिलाय हा चेंडू आपण पाहिला तर जवळ जवळ आपण पाहू शकतो की स्क्वेअर लेग अंपायर फेम मध्ये आहेत आणि लगेचच आपण पाहू शकतो की इथे काय झालंय तर मग तिसरा अंपायर्सला मात्र इथे इन्व्हॉल्व केलंय वाईट चेंडूसाठी. बघा तिसऱ्या अंपायरचा आता व्हाईटची लाईन नक्कीच आपण बघितलं आणि हाईट देखील. बघा तिसऱ्या अंपायरने लगेच आमच्याकडे डिसिजन देखील पोहोचवलंय की भरपूर वरून हा चेंडू होता डोक्याच्या वरून आणि तेच कारण म्हटलं की वाईट आहे आणि सोबतच आपण बघितलं की मग 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. नक्कीच ही देखील चेतावणी दिली जाईल. धीरज जाधव आपण पाहिलं तर एक यंग नौका खेळाडू आहे परंतु जबरदस्त मात्र त्याने इम्प्रेशन मात्र जमवलं गेलंय. आता पाहू शकते आपण की मग 1 बाउन्सची चेतावणी देखील मिळाली धीरजला. पुढचा चेंडू 22 साठी फुलटॉस आहे, प्रॉपर टायमिंग नाहीये
परंतु आपण पाहू शकतो फिल्डर पोहोचतील का, मस्तक वरून एका टप्प्याने चेंडूने दिली दस्तक, चेंडू थांबणार नाही, थेट निघून चालला बाउंड्री लाईनच्या पार, पाहायला मिळेल चकाचक 4 चौकार. धावसंख्या पोहोचली गेली आहे चौकाराने 23च्या घरामध्ये. बघा या ओव्हरमध्ये थोडंसं आपण पाहू शकतोय गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकर पाडा टीमला दिलासा देणाऱ्या धावा येत आहेत. आणखी 23 झाल्यात, आणखीन 3 चेंडूचा खेळ शेष आहे. या 3 चेंडूमध्ये कदाचित 2 मोठे फटके आले ना तर मग 33-35 देखील होऊ शकते. परंतु त्याच्यासाठी मात्र भावेशना मात्र चांगला खेळ करावा लागेल. धीरजच्या विरोधात पुढचा चेंडू धीरज यांचा सोडून दिलाय. मात्र या वेळेला आपण पाहिलं तर वेट अँड वॉचची भूमिका, क्या बात आहे, जबरदस्त मात्र हा बॉल पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग मात्र मिस्टर धीरज. या नक्कीच आपण बघितलं तर मग डोंगरीपाड्याचं नाव मात्र ना मोठ्या अक्षरामध्ये लिहिणार आहे आत्ताच हा खेळाडू. आडवी बॅट फिरवली आहे, याही वेळेला चेंडू चाललाय निर्धाव. भावेश स्ट्रगल करताना पाहायला मिळतंय. सलगचे 2 चेंडू आले डॉट, धाव संख्या फलकावर पाहायला मिळते स्थिर, ती म्हणजेच 23. अंतिमचा चेंडू आहे, या चेंडूवर एक चांगला फटका गरज आहे, लगावला जाईल का 22च्या बॅट मधून. या वेळेला पाहतोय आपण बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय आणि थेट निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, पाहायला मिळेल हा फिनिशिंग स्ट्रोक, षटकार 6. चला धावफलकावर जर आपण धावा बघितल्या ना तर ज्या झालेल्या आहेत 29 आणि 30 धाव्यांचं लक्ष्य असेल हा सामना जिंकण्यासाठी.
चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. लक्ष आहे 30 धाव्यांचं आणि 30 धाव्यांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे. प्रति ओव्हरमध्ये 10 बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिले तर मिस्टर भावेश आणि स्ट्राईक हँडकडे रोहित. पहिला चेंडू पाहिले आपण तर इरादे स्पष्ट आहेत की 30 धावा आहेत, परंतु त्या आमचा अंदाज आहे तो मात्र नक्की दर्शवू. जबरदस्त आपण पाहिलं तर मग हा चेसिंग पाहायला मिळेल आपल्याला, परंतु आता पहिला बॉल जर गेलाय ना डॉट, आणि या डॉट चेंडूने कदाचित संकेत असे दिलेत की ही फाईट आहे ना एक जबरदस्त होऊ शकते, हे संकेत दिले गेलेत. सध्या तरी भावेश बॅटिंगमध्ये आपण बघितलं की ग्रेट फिनिशर स्ट्रोक पाहायला मिळाला त्यांचा. खाली राहतोय पुन्हा एकदा चेंडू, वारंवार 2 चेंडू आपण पाहिले तर आले डॉट, आणि नक्कीच हे डॉट चेंडू आपण बघितला तर मग रोहितला थोडासा स्ट्रगल करायला लावता येतं. रोहितचे बॅट मात्र आपण बघितले तर आज बोलली आहे, खास करून दुसऱ्या मॅचमध्ये तर एक जबरदस्त 46 धाव्यांची खेळी केली होती, परंतु आता या मॅचमध्ये त्यांची खेळी गरजेची आहे. 22चा तिसरा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला तर सरळ चाललाय डॉटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी, फ्रेशर राईज करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या मॅचला. मात्र आपण पाहिलं तर ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मग बनवण्याचा प्रयत्न आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा हाच माइंडसेट असेल, आणि त्या माइंडसेटने मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे पहिल्या 3 चेंडूमध्ये तर एकही धाव आलेली नाही आहे, आणि त्यामुळेच आता आपण पाहू शकतो की हे गणित आहे ना कठीण होऊ शकतंय. परंतु पहिले 3 चेंडू आपण पाहिले, परंतु उर्वरित 3 चेंडू देखील शिल्लक आहेत. 22 यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहिलंय आपण, शफल झाले होते, आडवी बॅट यूज केली जाते, नक्की चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये, परंतु या वेळेला अंपायर्सने मात्र आपण बघितलं तर मग शंका निर्माण केली आहे, आणि शंकेचं निवारण करूया. दूध का दूध, पाणी का पाणी चित्र हे साफ करूया. आमचे तिसरे अंपायर जोडले जात आहेत ऑन स्क्रीनवर. बघा नक्कीच आपण पाहिलं तर इथे पंचांनी आम्हाला सांगितलंय इट्स अ फेअर डिलेव्हरी, गुड डिलेव्हरी आपण पाहतोय, आणि आता नेमकं चाललंय काय तर 4 चेंडू डॉट. आता आपण पाहू शकतो की रोहित वर देखील फ्रेशर आलंय. अक्षय जाधव कोलमाइंडने कॅल्क्युलेट क्रिकेट म्हणतात, लगेच आपण बघितलं कॅल्क्युलेट क्रिकेट हे मात्र आता दर्शवलं जाईल का, कारण की अक्षय भरपूर क्रिकेट खेळतात, त्यांना माहिती आहे अशा सिच्युएशन मध्ये प्रेशरला मात्र कशा प्रकारे हँडल करायचं आहे. आता बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय, फिल्डर आहेत तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, चेंडूची फेकी येईल का, परंतु अक्षय तर मात्र मन बनवलेले आहेत की नाही मी तर एकच धावीवर समाधानी राहीन ना, आणि एकच धाव या बॉलवर. 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केले. आता आपण पाहिलं तर मग अंतिम असेल अक्षय जाधव स्ट्राईक एंडकडे. 29 धाव्या असतील, मॅच बनवली आता एक अवधीस्वर षष्टीकर पाडे टीमने, परंतु 22 हा बॉल शिल्लक आहे ना. उडवलाय हवेत, झेल निर्माण, कॅच पकडलाय अक्षय जाधवचा. हा कॅच आहे की मॅच आहे आपण पाहू शकतो या क्षणाला. नेमकं काय मोठी विकेट अक्षय जाधवची, आणि टीम आता फसलेली पाहायला मिळेल का. या वेळेला आपण पाहिलं अक्षय जाधव आउट झाले, परंतु मैदानाच्या आतमध्ये रोहित आहेत, ते स्ट्रगलीचं क्रिकेट खेळतात. ओव्हर कंप्लीट झाला 1, भावेशने मात्र फेकलाय ओव्हर 1, तोही नेक का आणि नेक. एक ओव्हरचा खेळ कंप्लीट. भावेशने काय जबरदस्त मॅजिकल जो ओव्हर फेकला, मॅजिक करणारी गोलंदाजी, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आलेत गौरव जाधव. गौरव जाधव यांना गौरवशाली गोलंदाजी करावी लागेल, कारण की समोर रोहित आहेत.
बॉल मात्र टाकला गेला आणि पंचांनी मात्र आपण पाहिलं तर मग वाईटचा इशारा देखील पोहोचवला गेलाय. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की इकडे तोड धावा फलकावर पाहतोय आपण. 30 लक्ष 28 धावांची गरज असेल अजून देखील मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. गौरव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर या वेळेला पाहतोय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळाले. 2 चेंडू आपण पाहिले तर मग वाईट फेकले गेलेत. भावेशने कमावले परंतु गौरवने जर अशी गोलंदाजी केली तर मग कमावल्यामध्ये जमा होईल. आणि आपण पाहिलं तर हे तर नाही हवा एक गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा टीमला. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग भावेश आले, गौरवला सल्ला दिला. रोहित जे स्ट्रगलचं क्रिकेट खेळत आहेत, स्ट्रगल आणि स्ट्रगलच पाहायला मिळते. जसं म्हणतायत ना की हालत कैसे भी हो बहादूर रोया नहीं करते और जिनके सीने में जुनून हो हिम्मत खोया नहीं करते. फटकावेत झेल पकडलाय आणि दशरथ शलका करतोय कमाल. आणि याच कमालीमध्ये कदाचित संघ होईल का मालामाल. विकेट डाऊन, रोहित आउट. बचना है हसीनों मैं आ गया ये बचना है हसीनों मैं आ गया हुस्न का दुश्मन अपनी अदा है यारों से जुदा ये बचना है हसीनों. पाहू शकते आपण या वेळेला मोठी विकेट, 2 विकेट अक्षय आणि रोहित बाद झालेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये आलेलं संकट पाहायला मिळत आहे. संकट मोचक मात्र खेळाडू कोणता बनेल का इकडे मैदानाच्या आतमध्ये आता येताना पाहायला मिळत आहेत मिस्टर राहुल पानेरा. धावसंख्या आपण जर फलकावर बघितली तर आहे 3. 27 धावा आणखीन हव्या असतील इथे. हा बॉल पाहतोय आपण आल्या खेळला जातोय. फिल्डर आहे तिकडे, चांगली फिल्डिंग देखील होताना पाहायला मिळत आहे. आणि नेमकं आपण पाहू शकतोय तर काय झालंय, धाबा घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. नक्कीच या क्षणाला ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की फ्रेशर वाढलाय आणि फ्रेशरला मात्र कमी करण्याचा प्रयत्न आहे. चार संघाने आपण पाहिलं तर मग गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा संघाचा परफॉर्मन्स आपण पाहिला तर दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे 5 धावा फलकावर आतापर्यंत पाहिल्या 25 धावांची अजून देखील गरज आहे. आणि चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये आपण बघितली आहे ना तर 2 म्हणजेच जवळजवळ 10 चेंडू आणि 25 धावा. टार्गेट मात्र आपण बघितलं तर इथून चेसेबल आहे परंतु त्याच्यासाठी एका चांगल्या खेळीची गरज आहे. एका बाजूने राहुल, दुसऱ्या बाजूने समीरकडे देखील शॉट्स आहेत परंतु राहुल सध्या तरी स्ट्राईक एंडकडे. गौरवचा पुढचा चेंडू वेगवान पाहतोय आपण खोल टप्प्यामध्ये. विश्वास ठेवला गेलाय. भावेशने काहीतरी सल्ला दिला होता ना गौरवला आणि त्यानंतर गौरवचा आत्मविश्वास मात्र वाढला गेलाय. त्याच गौरवने गौरवशाली गोलंदाजी केली आहे. आता आपण पाहिलं तर पूर्णपणे मॅच मध्ये थोडस बॅकफुटला ढकलून देण्याचं कार्य केलंय. चेंबे डोंगरीपाडा टीम थोडासा फसलेला पाहायला मिळतोय. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न खेळायचा होता स्क्वेअरला मात्र आपण पाहिलं तर चेंडू गेलाय कव्हरला. हो नक्की चाललंय काय चुका आणि चुका. आपण पाहिलं तर या क्षणाला गरज होती का मी तर म्हणेन जे नक्कीच नव्हतं गरजेचं मात्र तेच केलंय. पण त्या धावा किती जोडल्यात 3 धावा मात्र जोडल्यात. या 3 धावा देखील आपण पाहू शकतोय की कुशल ठरू शकतात, डेफिनेटली कुशल ठरू शकतात. आतापर्यंतचा आपण विचार करायचा झाला तर मग 3 धावांना जोडून टीमची टोटल वाढताना पाहायला मिळते. 8च्या घरामध्ये 22 धावा आणखीन हव्या असतील जिंकण्यासाठी. 8 चेंडू 22 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एका बाजूने आपण बघितलं तर आता समीरला मिळालेली स्ट्राईक ही पाहायला मिळते. समीरला मात्र आपण बघितलं तर या क्षणाला आपल्या खेळाडूंची कमतरता जाणवते ना मात्र ती कमतरता पूर्ण करावी लागेल. एक संकटमोचक बाला रोल पूर्ण करावा लागेल. बॉल मात्र आपण पाहिला तर चालला विकेट किपरच्या हातामध्ये. वेगवान गौरव काय जबरदस्त गोलंदाजी
करत असताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा संघ या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग पुढे येताना पाहायला मिळतोय. पर्सेंटेज आपण पाहिलं तर वाढले गेलेत गावदेवी शास्त्रीकर पाडा संघाचे, परंतु आपण बघू शकतोय की समीर मैदानाच्या आतमध्ये त्यांना मात्र बॅट वापरावी लागेल या क्षणाला, कारण की या ओव्हरचा चेंडू शेष आहे तो म्हणजे 7 चेंडू आणि 22 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील. बॉल पाहिला आपण तर ज्याप्रमाणे हाताला गेलाय पद्मजी शेळका, क्या बात आहे फिल्डिंग. कारण की या क्षणाला आपण पाहिले तर त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग आपण पाहिले तर चांगली झाली. चेंडूला अडवले गेले, धाव मात्र 1 मिळाली आहे आणि एका धावेने धाव संख्या थोडीशी पुढे सरकताना पाहायला मिळाली आहे 9च्या घरामध्ये. सामना जिंकण्यासाठी आता आपण पाहिले तर 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडू मध्ये आपण पाहिले तर गरज आहे तब्बल 21 धाव्यांची. 21 रन्स. ह्या 21 धावा नाही आहेत तर नक्कीच हे आहे एक ट्रॉफी. डेफिनेटली आमच्यापर्यंत आणखीन एक महत्त्वपूर्ण सूचना वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मिळालेली आहे, कारण की आता जे कोणते प्रेक्षक जोडले असतील लाईव्हच्या स्वरूपात त्या प्रेक्षकांना मी सांगेन की आपण कुठेही जाऊ नका, कारण की आता लगेचच ही मॅच झाल्यानंतर APL आदिवासी प्रीमियर लीग ABC आणि D या ग्रुपचे आपण बघितलं तर लॉट्स मात्र इथे कंप्लीट होणार आहेत. त्यामुळेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी किंवा इतर कोणी असेल तर आपण हे लॉट्ससाठी नक्कीच इथे उपस्थित राहायचं आहे. आणि जे लाईव्हला देखील प्रेक्षक असतील किंवा नक्कीच आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी असतील त्यांना देखील रिक्वेस्ट असेल की तुम्ही देखील इथे लक्ष असू द्या, कारण की जे APLचे लॉट्स मात्र इथून आपण FB आणि CD चे कंप्लीट करणार आहोत. 6 चेंडू 21 धावा बॉलिंग ट्रॅकवर दशरथ शेळका. दशरथ त्यांचा पहिलाच बॉल उडवलाय हवेत आणि कॅच काय दर्जेदार पकडला जातोय. फिल्डर होते तिकडे मिस्टर गौरव आणि त्यांनी मात्र कमालीचा झेल पकडलाय आणि फलंदाज मात्र इथे झालाय बाद समीर. रोहिदास यांनी कॅच पकडला होता, कारण की नुकतेच आपण पाहिलं तर गौरवने ओव्हर कंप्लीट केला गेला होता. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं की दशरथ गोलंदाजीवर आलेत आणि त्यांनी विकेट मिळवून गेला. सफलता आपल्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिले तर पहिल्याच बॉलवर. मॅच आता थोडा कठीण होताना पाहायला मिळतोय आपल्याला. चेसिंग आणि बघा हा फायदा असतोय टॉस जिंकल्याचा, कारण की एखादा संघ जेव्हा टॉस जिंकतोय ना प्रथम बॅटिंग करतोय ना तो फ्रीडमने बॅटिंग करत असतो, कारण की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं फ्रेशर नसतं. परंतु जेव्हा चेसिंग करत असतो ना तेव्हा फ्रेशर आणि फ्रेशर असतं. हे क्रिकेटच्या पटल्यावर आपण अनेक वेळा बघितलंय आणि तेच आपण पाहिलं की इथे देखील आता फ्रेशर आलंय. फुलटॉस आहे, अगदी सहज केलेला फटका. फिल्डर पुन्हा एकदा बेम मध्ये पाहतो या वेळेला वारंवार दुसरा कॅच कंप्लीट. लगातार विकेट डाऊन पाहायला मिळतात. तसेच्या खात्यामध्ये आपण पाहिले तर आणखीन एक सफलता. फलंदाज होताना पाहायला मिळतो इथे आउट. पाहतोय आपण सुपर 4 साठी नक्कीच हा मुकाबला. अंतिम 4 मध्ये आपण पाहिलं तर कोणता संघ जाताना पाहायला मी, आणि त्याच्यामध्ये कालच्या दिवसामध्ये संजय 11 नागले संघ आपण पाहिला तर जो येताना पाहायला मिळालाय. परंतु आजच्या दिवसामध्ये सध्या तरी चान्सेस वाढले. हॅट्रिक बॉल पाहायला मिळतोय, कारण की येणारे आपण पाहिले येणारे 4 चेंडू आणि 21 धावा हव्या असतील जे अंबे डोंगरीपाडा संघाला. हॅट्रिक बॉल. दशरथ शेळका विकेट हॅट्रिक्स पूर्ण करेल का? प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. येताना पाहायला मिळतोय हा डॉट, आणि नक्कीच आपण पाहू शकतोय की आता दिसून आलेली आहे ती म्हणजे आई गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा संघाला पुढची वाट. कारण की आपण पाहिले येणारे चेंडू 3 आणि 3 चेंडू 21 धावा जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि 21 धावांची गरज मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग पूर्णपणे जो खेळ जबरदस्त पाहायला मिळाला गावदेवी शास्त्रीकर पाडा टीमचा. आता पाहिला पण बॅटची कडा
प्रफुल्ल देखील परतावं लागेल. भविष्य हातामध्ये चेंडू मात्र विसावलाय. विकेट क्रमांक 3. प्रफुल्ल देखील आउट. परतावं लागेल. मार्ग मोकळा खेळण्यामध्ये नक्कीच यश मिळालंय. दर्शक शेखा यांना विकेट टेकर गोलंदाज बनला सध्या तरी या मॅच मध्ये. हसीनों का मेला, मेले में ये दिल अकेला. संतोष जी कोम, ललितजी भोवर असतील त्यांना देखील मी रिक्वेस्ट करतोय आपण देखील मंचाच्या दिशेने या. APL चे आपण लॉट्स करणार आहोत, ड्रॉ करणार आहोत. त्याच्यासाठी आपण जे जे खेळाडू म्हणून बघितलं की APL मध्ये सिलेक्ट झालेत आणि ते खेळाडू इथे उपस्थित असतील तर आपण APL च्या ड्रॉच्या इथे या असोसिएशनचे पदाधिकारी कृष्णाजी भोईर असतील त्यांना देखील रिक्वेस्ट करतोय आपण देखील इथे या. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग मार्ग मोकळा झालेला पाहायला मिळतोय. कारण की आपण पाहिलंय उमेदची जी किरण आपण पाहिली आहे तर आज पाहिली आहे आणि पाहिलं आपण जर चर्चा केली होती ना की आम्ही जेव्हा पहिला टॉस झाला होता तो म्हणजेच दशरथ यांच्याशी त्यांनी सांगितलं होतं की चांगला करू, प्रयत्न करू आणि प्रयत्न मात्र त्यांच्या आज सफळीच्या दिशेने. एक चेंडू असेल आणि पाहतोय आपण मार्ग मात्र मोकळा होताना पाहायला मिळतोय. सामना जिंकला गेला गावदेवी स्पोर्ट्स सार्टिकरपाडा संघाने आणि मात्र थेट प्रवेश झाले त्यांचा या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. दशरथ शेलगायन टीम पाहायला मिळते. प्रणाम केला जातोय या क्रीजला, वंदना केली जाते या क्रीजला. कारण की याच खेळीवर याच खेळपट्टीवर आम्ही खेळतोय. याच खेळपट्टीमुळे आम्ही पाहिलं तर आमच्या संघाचं नाव मोठं करतोय आणि याच खेळपट्टीवर आम्ही खेळत असताना आमचा परफॉर्मन्स चांगला करतोय आणि त्याच खेळपट्टीचा आम्ही आदर देखील करतोय हे दर्शवताना पाहायला मिळत आहे. Thank you.